आणि हा नेफा आहे। या पोचाचा हा मध्यभाग आहे आणि या नेफ्याचा हा मध्यभाग आहे। ओके, याचा सरळ कापड आतमध्ये, आपली नोट काय आहे, नेहमी सरळ कापडाच्या मध्ये सरळ कापड असावं आणि हा नाडा ओपनिंग आपल्याला हे सरळ कापड याच्यामध्ये असं ठेवायचं, म्हणजे झालं सरळ कापडावरती सरळ कापड, ह्या सरळ कापडावरती हे वरचं सरळ कापड, हे बघा। ओके, अशा प्रकारे पूर्ण नेफा कुठे गेला, आतमध्ये। आता हा आतमध्ये गेल्यानंतर याला पिन लावायची। कशी लावायची, झूम करून घे थोडंसं, कारण की ते दुरून कळणार नाही। बघा, हा मध्य, हा असा ठेवला, याला टाचणी लावली। ओके, एक बाजू झाली। आता हा मध्य, याला टाचणी लावली। मध्याला आधी टाचणी लावायची, नाही तर तुमचा नेफा सरकला तर परत उसवावं लागेल तुम्हाला आणि परत शिवावं लागेल। ओके, 2 टिपा म्हणजे हा पुढचा भाग आहे इथला, आणि हा जवळ अर्ध्या इंचाच्या 2 टिपा म्हणजे हा पाठीमागचा भाग आहे। साध्या सलवारला सगळ्या टिपा पुढे असतात, मागे नसतात, त्याच्यामुळे आपण आधी काय करणार आहोत, मागचा भाग शिवून घेऊ। त्यामुळे काय होईल, मागचा भाग शिवल्यामुळे आपला पुढचा भाग शिवायला सोपा जातो। तर नेफ्याचा हा जो पॉइंट आहे, याला नॉच देते। याला नॉच दिल्यामुळे काय होईल, मला हे कळेल की नेफा ह्या ठिकाणी एक बाजू संपली आणि दुसरी बाजू सुरू झालेली, असे नॉचेस दिले। आता याला नॉचेस दिल्याच्या नंतर पाठीमागच्या भागाला, हा मागचा भाग आहे, लक्षात घ्या, आपल्या नेफ्याला प्लेट नाही द्यायची, आपला पोचाला प्लेट द्यायची। पोचाचा एक भाग घेतला, किती इंचाचा, 3 इंचाचा, मध्यापासून 3 इंचाला मार्क केलं, 3 इंचापासून प्लेट टाकली। आणि नेफ्याला ती प्लेट जोडून घेतली। हा झाला लेफ्ट। आता परत 3 इंचाचं मार्किंग केलं आणि 3 इंचाच्या मार्किंगवरती परत दुसरी प्लेट घेतली आणि त्याला पण नेफा जोडून घेतला।